मराठी कॉमेडी म्हणजे एकच नाव, लक्ष्य. धनंजय माने इथे जातात का? थकतात. अरे परशुराम, तुमच्या गळ्या शपथ माझ्या. हा विचारी मना तूच शोधून पाहे. भात कापणी संपली की आम्ही शेजारच्या गावातून, म्हणजे आमच्या शेजारचं गाव गोळेगणी होतं, आणि आम्ही गोळेगणीतून टी व्ही अर्थात व्हिडिओ आणायचो. या व्हिडिओच्या सेटमध्ये काय असायचं, एक भला मोठा टी व्ही असायचा आणि VCRचे मोठमोठे कॅसेट्स असायचे. हे कॅसेट्स आणि या कॅसेट्समध्ये कॉमन काय असेल तर मराठी चित्रपट असायचे आणि हिंदी एखादा चित्रपट असायचा. माझी आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी पहिली ओळख तो म्हणजे सिनेमा त्यांचा अशी ही बनवा बनवी आणि झपाटे. ओ. आणि याच दोन सिनेमांमुळे सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी माझी ओळख झाली. दोन साबण्याच्या वड्या, आज आंघोळ करणार वाटतं. काय माणूस आहे. बेर्डे हे नेहमी काळजाच्या जवळ आहेत म्हणून ते सर किंवा लक्ष्मीकांत बेर्डे नाही, ते जीवाभावाचे असे लक्ष्य आहेत आणि त्या प्रत्येकासाठी जे त्यांच्यावर प्रेम करतात. लक्ष्मीकांत बेर्डे स्वच्छंदपणे कलाक्षेत्राच्या प्रत्येक प्रांगणात बागडले, नवनवे घाट घालून दिले. त्यांच्या हजरजबाबीपणा, शाब्दिक कृती, विनोदाचं कमाल टायमिंग प्रत्येकाला हेवा वाटावा असा आहे. त्यांनी तुरतूर या नाटकातून सुरुवात करून सिनेमा क्षेत्रात एक हाती राज्य केलं. नाटक जोरात चालत असल्यामुळे मी जास्त काय कोणाकडे गेलो नाही, केलं ना. अचानक मस्त धूमधडाका सुरू झालं, पिक्चर कम्प्लीट झालं, लागलं, आणि त्याच्यानंतर मात्र मग पिक्चरचा धडाका सुरू झाला. आजही आघाडीचे कलाकार मल्टी स्टारर फिल्म करायला थोडंसं कचवडतात, पण जर तुम्हाला तुमच्या कामावर निस्सीम प्रेम असेल, तुम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास असेल, तर काय होतं, तुम्ही तुमचं काम कसं वाजू शकतं हे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी दाखवून दिलं. त्यांच्या प्रत्येक सिनेमांमध्ये ते मल्टी स्टारर किंवा अनेक नटांसोबत असायचे, ज्याच्यात अगदी वरवर तुम्हाला लगेचच लक्षात येईल ते म्हणजे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे. ह्या जोडगोळीला लोकांनी इतकं पसंत केलं की कमाल. ती जमली होती त्यावेळेला म्हणजे सिनेमाचा जेव्हा मराठी सिनेमाचा जेव्हा पडता काळ होता त्यावेळेला आम्ही दोघांनी लोकांना थिएटरला यायला भाग पाडलं. 2004ला लक्ष्मीकांत बेर्डे यांनी हे जग सोडलं, पण लोकांच्या किस्स्यांमध्ये, शाब्दिक विनोदामध्ये, लक्ष्याने घडवलेल्या अख्ख्या पिढीच्या प्रत्येक बोलण्यामध्ये, प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्ष्याच्या काही ना काही छटा जाणवतात. तुम्हाला जमवावं लागेल. धमकी देतो, उचलून खिडकीच्या बाहेर फेकून देईन. जानी शीशे के महल में रहने वाले दूसरा पर पत्थर नहीं फेंका करके जवळ करके. डायलॉग मारताय क्या? डायलॉग मारताय पिक्चर का? 250हून अधिक सिनेमा नाटकातून काम करून त्यांनी प्रत्येक चेहऱ्याला हास्याची लकीर दिली. पण असं नाही की फक्त हसवलं. त्यांचा एक होता विदूषक 1992 सालचा या सिनेमाने काळजाला पीळ पाडला. मायबाप, आजपर्यंत आम्ही खांदा हलवला, तुम्ही हसलात. आम्ही केसावरनं हात फिरवला, तुम्ही हसलात. पण हसवता हसवता आम्ही खंदाट जंगलात कवा पोचलो. आणि याच अभिनयाने त्यांना राष्ट्रीय पुरस्काराच्या पंक्तीत बसवलं. या सॉंगाला तुमच्या साहेबी भाषेत काय म्हणतात? त्यांना कोणत्याही पुरस्काराने तोडणं हेच खरं चुकीचं आहे, कारण लक्ष्याच्याच नावाने पुरस्कार सुरू होणं गरजेचं आहे. हेलो हेलो, नमस्कार सभी दर्शकों को, लल्लू प्रसाद जी का नमस्कार. सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांनी हिंदीतही जाऊन आपली छटा, आपली ओळख, आपलं अस्तित्व निर्माण केलं. सूरज आणि राजकुमार प्रजात्या यांनी प्रॉमिस केलं होतं की पहिला हिंदी पिक्चर तुम्ही आमच्याकडे करा. कुठले पिक्चर्स आले चांगले म्हणजे मैंने प्यार किया, साजन, बेटा, अनाडी, त्याच्यानंतर हम आपके है कौन, हमेशा, 100 डेज, खूप आले, भरपूर आले. मग हिंदी पण भरपूर. त्यांनी हिंदीतल्या सगळ्या कलाकारांना, प्रेक्षकांना दाखवून दिलं की लक्ष्य हे काय समीकरण आहे. लक्ष्मीकांत त्याची खूप चेष्टा मस्करी चालायची. तुमची ही लक्ष्यासोबतची पहिली ओळख कशी होती, कोणत्या सिनेमातून झाली, हे मला ऐकायला नक्की आवडेल. कमेंट बॉक्स तसाही रिकामा आहे. तर तेव्हा लॉटरी विकत असताना असं वाटलं नव्हतं की 10 वर्षांनी माझ्या त्या लॉटरीवर चित्र येईल. कारण लक्ष्याची आठवण येत नाही, कारण लक्ष्याला विसरणंच कठीण.
असता